तर मित्रांनो, बाहेर ज्या हिशोबाने पाऊस पडला आणि एवढी छान जी तयार झालेली आहे, थँक गॉड मी असं 80 इतके इथे हेल्मेट्स आहेत. आता इथे होतं ना, खाली आला कट करत जात असेल, पण जेव्हा तुमचं फेस थोडं जरी लेफ्ट किंवा राईट झालं ना तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी 1 महिन्यापूर्वी बनवलेला, जेव्हा मला बिलकुल आयडिया नव्हती मी KTM 390 ॲडव्हेंचर घेणार आहे. तर रस्त्याने आम्ही चाललो आणि आम्हाला KTM रस्त्याने दिसतात. आम्हाला असं विचार पडतोय की आम्ही रस्त्यावरच्या लोकांना विचारत आता दे एक राईड, आम्हाला बघू दे नक्की काय गाडी आहे. नमस्कार मित्रांनो, मी कोमल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्हाला माझ्या मागे दिसतंय की आज किती जबरदस्त पाऊस पडतोय आणि हा सीझन जो पावसाचा सुरू झाला आहे तेव्हापासून हा सगळ्यात जबरदस्त पाऊस चालू आहे. मागचे 2 दिवस हा पाऊस थांबलेलाच नाही आहे. सो मला वाटलं की आता थोडंसं आपल्याला रायडिंगमध्ये आपल्या ॲक्सेसरीज थोड्या अपग्रेड करायची गरज आहे. म्हणून आज मी चालली आहे नवीन ॲक्सेसरीज खरेदी करायला द गिअर स्टोअरमध्ये, जे आहे नवी मुंबईला. आणि मी काय नुसतं 4 व्हीलर घेऊन जाणार आहे, मी आज चालली आहे बाईक घेऊन. आणि आजचा माझा हा एक्सपिरियन्स कसा असणार आहे हे मी तुमच्या आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मी ते जाऊन काय बघितलं, मी काय घेणार आहे, सगळं शेअर करणार आहे. आणि तिथे जाताना मला काय त्रास होतो आहे हे मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे. तर चला सुरू करूया आपला हा आजचा व्हिडिओ. आणि त्याआधी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला. तर मित्रांनो, बाहेर ज्या हिशोबाने पाऊस पडला आणि एवढी छान जी तयार झालेली आहे, तर हे सगळं वाचवण्यासाठी मी हा रेनकोट घालणार आहे. हा रेनकोट मी काल घेतलेला डिकॅथलॉनमध्ये. हा होता 1600 रुपयाचा आहे. ह्याच्यामध्ये पॅन्ट आणि शर्ट दोन्ही पण आहे. आणि मी ॲक्च्युली हा कलर घेतला, निऑन कलर, कारण तुम्हाला माहिती आहे मी कसे व्हिडिओ बनवते. ग्रीनरी असते माझ्या आजूबाजूला तर एकदम उठून दिसणार आहे. माझ्याकडे 2 ऑप्शन होते, एक होता ऑरेंज आणि एक हा, पण मला ऑरेंज भेटलाच नाही. सो मला मजबुरीमध्ये हा घ्यावा लागला. तर सगळ्यात आधी आपण घेतली ही बॅग आणि या बॅगनंतर हां रेनकोट. ओके, बरं ना. आणि मी बॅग घातल्यानंतर पण हा मला छान बसतोय. थँक गॉड मी असं. तर आज मी चालली आहे मुंबईला माझ्यासाठी छान असा हेल्मेट चूज करण्यासाठी, कारण मी विचार करत होती मी नवीन बाईक घेते म्हणून. त्यावेळेस मला बिलकुलच आयडिया नव्हती की मी कोणती बाईक घेणार आहे, पण हेल्मेट माझं पहिले मला फिक्स करायचं होतं. म्हणून मी चाललेली, मला वाटलं मी कोणतीही बाईक घेतली तरी मी ब्लॅकमध्ये घेईल. आणि झालं असं की मजबुरीमध्ये मला काही माझ्या साईजचा कलरमधला हेल्मेट भेटलाच नाही. म्हणून मी मजबुरीमध्ये एक गोल्डन, ऑरेंज आणि ब्लॅक अशा कॉम्बिनेशनचा एक हेल्मेट बुक केला. आणि कमालची गोष्ट अशी, आता तुम्हाला पुढे कळेलच, हा व्हिडिओ मी 2 वेगवेगळ्या दिवशी शूट केलेला आहे. आणि ज्या दिवशी माझी बाईकची डिलिव्हरी होती मी त्या दिवशी जाऊन माझं ते हेल्मेट रिसीव्ह केलं आहे. सो मी पहिले काहीतरी वेगळं बोलते आणि त्या एक स्पेसिफिक व्हिडिओमध्ये वेगळं बोलते आहे. तर ह्या 2 गोष्टी कशा कंबाईन करायच्या ह्यासाठी हा मी बेसिकली व्हॉईस ओव्हर देते आहे तुम्हाला, थोडं समजून घ्या. आणि माझं नशीब इतकं चांगलं की मी जो कलर पहिलेच बुक केलेला त्या कलरची सेम बाईक KTM 390 ॲडव्हेंचर इबोनी ब्लॅक हा KTMने ऑफिशियली लॉन्च केला. थँक गॉड. तर मित्रांनो, आपण ऑलमोस्ट पोचलो आहोत नवी मुंबईमध्ये. तुम्हाला माझ्या मागे जे दिसतं ते आहे नवी मुंबईचं एअरपोर्ट. आणि मी आता इथे एक फ्लाईट जाताना बघितली म्हणून म्हटलं खास करून थांबून इथे एक छोटंसं बाईक घेते, बाईक देते स्वतःचं. आणि ही माझी गाडी. आणि आपण आता इथे आलो आहे. आणि मी अजूनही मी जशी घरातून निघाले तर सुकी वगैरे केस नाही भिजलेले आहेत, पण मला असं पटकन, मला रेनकोट बिलकुल आवडत नाही घालायला. तर आता मी पटकन जाऊन हे रेनकोट काढायचं आहे आणि मला पटकन सुकं व्हायचं आहे. तर हे आहे स्टोअर ॲक्च्युली. आणि तुम्हाला इथे दिसते किती व्हरायटी ऑफ हेल्मेट आहे इथे. खूप म्हणजे मी मोजते इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. बापरे, म्हणजे 12, 1 2 3 4 5 6 7. बापरे बाप, म्हणजे जवळपास 80 म्हणू शकतो आपण. 80 इतके इथे हेल्मेट्स आहेत. तर इथे फक्त हेल्मेट नाही तर त्याचसोबत आपल्याला वेगवेगळे ॲक्सेसरीज पण दिसतात. माझ्या मागे तुम्हाला दिसत आहे इथे. तर इथे बऱ्याच काही गोष्टी आहेत, मी तुम्हाला दाखवते. सोबत ह्यामध्ये लागणारे एक्स्ट्रा जे साहित्य आपण जेव्हा ट्रॅव्हल करत असतो आणि आपल्याला माहीत पण नसतं की आपल्याला रायडिंगच्या टायमिंगमध्ये कसली गरज असते. फॉर एक्झाम्पल इथे ब्लूटूथ पण त्याने अवेलेबल करून दिलं आहे. त्याचसोबत बॅलॅक्लावा असतं. आणि हे लॉक हे कधी कामाला येतं जेव्हा तुम्ही कुठेतरी फिरायला जात आहे आणि तिथे तुम्हाला हेल्मेट ठेवून जायचं आहे, तर त्यावेळेस हे लॉक खूप जास्त कामाला येतं. सगळं आहे त्याचसोबत. इथे बघितलं तर व्हरायटी ऑफ जॅकेट्स, बॅग्स, हे सगळे इथे तुम्हाला बघायला भेटेल.
तर ही आहे टँक बॅग. ही टँक बॅग जी आहे ही आपण वरती पुढे टाकीला लावू शकतो. आता काही गाड्या फायबरच्या असतात त्यामध्ये त्याला प्रॉपर सेटिंग करून घ्यावं लागतं, पण मेटलचे जर टाके असतील तर तुम्ही त्याला हे अटॅच करू शकता. ही हायड्रेशन बॅग आहे. ह्याच्यामध्ये छोटासा पाईप असतो, तो पाईप आपल्याला हायड्रेट म्हणजे सारखं पूर्ण वेळ बघा हे असं असतं, तर हे पूर्ण वेळ आपण जॅकेटमधून पास करून ह्याला वापरू शकतो. तर गाडी चालवताना सुद्धा आपल्याला पाणी प्यायला गाडी थांबवायला लागत नाही सारखी सारखी. सो हे पण खूप युजफुल आहे. आणि त्याचसोबत ह्या तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे ह्या 2 बॅग्स आहेत, त्याच्यामुळे पूर्ण सामान ठेवून आपण कुठेही जाऊ शकतो. हे ओव्हरऑल म्हणजे आपण लगेजेस कसे असतात त्याचं आपल्याला इथे माहिती भेटते आहे. तुम्हाला माझ्या इथे समोर दिसतं हे जे आहेत हे मोबाईलसाठी काय म्हणतो आपण होल्डर जे असतात बाईकवर वगैरेसाठी ते आहे तिथे. हे चेन लूप पण आहे, त्याचसोबत हेल्मेट क्लीनरचा जो स्प्रे असतो तो आहे इथे. हेल्मेटवर लावता येतं आणि हे आपल्याला सगळं कनेक्शन आपल्या फोनसोबत करून देतं, हे पण आहे. दुसरा ऑप्शन त्याच्यासारखा हा सुद्धा होता. तर एवढं सगळ्या गोष्टी मला इथे काही गोष्टी इथे नवीन कळल्या मला, आणि हा ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स होता इथे. तर हा GV ब्रँडचा टॉप बॉक्स ॲक्च्युली हा पूर्णपणे ना ॲक्च्युली ॲल्युमिनियमचा असतो. तर ह्याची वाटतं 2 वर्ष वॉरंटी पण आहे. आणि हा 30. आता ह्या सगळ्यामध्ये आपल्याला करायचं आहे चूज आपल्याला जे आवडते ते हेल्मेट. आणि मी खूप कन्फ्यूज झाली आल्याच इथे एवढं सगळं बघून मला खूप मस्त वाटतं आहे. सो सुरुवात आपल्याला तिथून करायची आहे. तर सर्वात पहिली जी लाईन आहे ही आहे वेगाचं हेल्मेट मी नाही आता ॲक्च्युली घेणार आहे, मला थोडं अजून पुढे जायचं आहे. त्यानंतर आहे हे आय थिंक स्टड, हां बरोबर स्टड्सचंच आहे. आणि मग त्यानंतर आहेत हे स्टील बर्ड. पुढे आलो की हा ब्रँड आहे एक्झरचं हेल्मेट आहे हे. त्यानंतर SMK आणि लास्ट वन इज LS2. तर मला ह्यामध्ये हा एक आवडला आहे, हा एक आणि हा एक. तर मी आता विचार करते की ह्या 3 वेगवेगळ्या ब्रँड्समध्ये ट्राय करण्यासाठी. मी यामध्ये कधी एक्झरचा आधी तुम्ही बघितलं असेल मी वापरत होती, पण ह्यामध्ये काही असे छान छान अट्रॅक्टिव्ह कलर्स आहेत आणि ग्राफिक्स आहेत. सो मी विचार करते ह्यातून पण एक ट्राय घ्यावा. त्यानंतर हा जो आहे SMK तुम्हाला माहिती आहे खूप जुनी कंपनी आहे, सो ह्यामध्ये पण 1-2 ट्रायल घेते मी. आणि LS2 हे माझं फेवरेट आहे ॲक्च्युली. तर ह्याचे तुम्ही 4-5 ट्राय करणार आहेत इथे. ओके, तर ह्याचं साईज आहे L. मी आधी जो वापरत होती तो M साईजचा होता, आणि हा मला घातल्या लगेच फील होता की हा थोडा लूज आहे, लगेच माझ्या फेसवरून निघतो आहे हा. सो ह्यामध्ये जर मला बघायचं तर मला स्मॉल साईज म्हणजे काय म्हणतो एक साईज कमी म्हणजे मीडियममध्ये बघावं लागेल. त्यानंतर तर मी हा SMKचा ट्राय करते. ह्याची साईज आहे साईज ह्याची कोणती ओके, तर L साईजचा ह्याच्यामध्ये पण ट्राय करतात एक्झॅक्ट. तर हा, तर ह्याची फिटिंग मला मानेवर परफेक्ट आहे, पण गालाच्या साईडला खूप स्पेस मला फील होतं आहे. माझे गाल जोपर्यंत असे वर येत नाही आहेत थोडे तरी, तोपर्यंत मला असं वाटतं आहे मला ट्राय करायला पाहिजे. सो मी बॅलाक्लावा घालून ट्राय करते, म्हणजे मला ही साईज येऊन जाईल. तरी पण स्टील इथे तरी पण मला गॅप फील होतो. हे अजून इथे क्लोज पाहिजे इथे. सो मी ह्याला काढते लिस्टमध्ये. तर चष्मा पण फिट कसा करणार आहे यामध्ये इथे का आतमध्ये? नाही डायरेक्टली तुम्ही घालू शकता. ओके, साईन दिलेलं आहे. अच्छा, ह्याला काय म्हणतो आपण या फीचरला? स्पेक्स ओरिएंटेड आहे. अच्छा. त्याच्यामध्ये तर मी लास्ट टाईम जेव्हा हेल्मेट घ्यायला गेलेली तर त्यापेक्षा वेगळं मी हे नोटीस केलं. हे स्पेक ओरिएंटेड म्हणतो ना आपण तशा टाईपचं आहे. तर त्यांनी ॲक्च्युअल मार्किंग पण करून दिलं आहे. सो त्यांनी ह्या गोष्टीची पण काळजी घेतली इथे हेल्मेटमध्ये. नाही
मला ह्यामध्ये हवा हा वाला हा मगाशी वाला. काढलेला तोच. तर हा आहे LS2चा हेल्मेट आणि याची साईज आहे L. तर मी Lचं ट्राय करते आहे. हां, मी जसं म्हटले आता इथे तुम्हाला दिसतंय हा गॅप नाही आहे. मग अशी मी असं एवढा हात करत होती तेव्हा पण हे इथेपर्यंत होतं, पण आता तसं नाही मला फील होतं आहे. सो मी जेव्हा बॅलक्लावा घालेल त्यानंतर अजून टाईट होणार आहे ते. सो ही परफेक्ट साईज आहे माझ्यासाठी. ह्याची फिटिंग ॲक्च्युली मस्त आहे. प्रत्येक मी L साईज ट्राय करते आहे त्या ब्रँडपेक्षा, तर ह्याच्यामध्ये ॲक्च्युली खूप छान कम्फर्ट भेटतं आहे मला आणि कळते पण हा जास्त मूव्ह नाही होणार बॅलक्लावा घातल्यावर. तर ह्याचा कलर जो आहे तो माझ्या गाडीला परफेक्ट मॅच करतो आहे. मी आल्यापासून ह्याला बघत होती. हा एक आणि दुसरा हा. सो मी विचार करते ह्या दोघांमध्ये पण ट्राय करून बघू आपण कोणता चांगला फिटिंगमध्ये आहे आपल्याला आणि त्या हिशोबाने आपण सिलेक्ट करूयात. तर ह्याची साईज आहे L परत. अच्छा, आता इथे मी जेव्हा हा ट्राय करते आहे तर ह्यामध्ये मला अजूनही फील होतं आहे की हा मला अजून परफेक्ट नाही आहे. ओके, सो तरी पण मी लावून बघतो मग खाली. सो आता इथे होतं ना, खाली आला. पण मला हा कलर आवडला. हा कोणता हेल्मेट आहे? एक्सप्लोरर. आणि ह्याची साईज जी आहे ती M आहे. पहिला हेल्मेट M साईजचा माझं. आणि हा सगळ्यात जास्त कम्फर्टेबल आहे. त्याचसोबत मी तर बघितलं ह्याचं जे हुक आहे हे थोडं वेगळं आहे. इथे मॅग्नेट त्याला आणि काढायचं जरी म्हटलं तर थोडंसं म्हणजे सेफ्टी जास्त यांनी लक्षात घेतलेली आहे. सो ह्याचं फिटिंग एकदम आयडियल आहे माझ्यासाठी, हे आणि ते दोघांपैकी. कारण कलर मला खूप जास्त मॅटर करतो आणि तुम्हाला दिसतो किती अट्रॅक्टिव्ह कलर आहे. हे मी मगाशी बघितलं आणि मी दादाला काढायला लावलं. तर हा जाम भारी आहे दिसायला. खूप बसावा. ह्याची साईज काय? L. आता ह्याचं फिटिंग तुम्हाला कळत असेल किती कसं आहे मला. तर असं थोडं जरी हल्लं तरी खाली येतं आहे. सो हे मला नाही बसणार. तर मी आता इथे चूज केले 2 हेल्मेट. तर इतक्या मल्टिपल हेल्मेट ट्राय केल्यानंतर मला फायनली एक हेल्मेट आवडलेलं आहे आणि ह्याची स्पेशालिटी म्हणजे ही की ह्या हेल्मेटचा कलर डिट्टो आपल्या बाईकशी मॅच करतो आहे. आणि मी पण खूप जास्त सरप्राईज आहे की हा इतका मॅच करतो आहे. ब्लॅक, गोल्डनिश, ऑरेंज. फिटिंग एकदम परफेक्ट आहे. M साईजचा आहे हा. LS2चा आहे हेल्मेट आणि एकदम मस्त फिटिंग आहे ह्याची. मी मल्टिपल ट्राय केलेलं त्याचं फिटिंग थोडं इकडे तिकडे हा मला एकदम परफेक्ट भेटला. हा पिओनियरचा आहे हेल्मेट, LS2चा पायोनियर. तर मला हाच घ्यायचा. तर हे आहे आपलं LS2चं हेल्मेट आणि मी त्याला इंटरकॉम पण कनेक्ट करून घेतलेला आहे. आता ह्याचा पूर्ण स्टिकर मी काढून घेते आणि आपण यूज करूयात त्याला. मी जेव्हा या शॉपमध्ये आली तेव्हा मी ते ही GS 310 बघितली BMW आणि ही जाम भारी गाडी आहे. मी ह्याची राईड पण घेतली ॲक्च्युली. एकदम मस्त गाडी. तर मित्रांनो, मी जिथे गिअर स्टोअरला आलेली ना त्याच्या बाजूला ना
KTMचं शोरूम आहे आणि मी आता KTMची टेस्ट राईड बघते भेटते आहे का, कारण मी खूप दिवस झाले ट्राय करते आहे. मला KTMची 390X किंवा Sची मला ट्रायल हवी होती, पण ती भेटत नाही आहे. सो लेट्स गो. मग आता काय भेटणारच नाही की काय? कंपनीकडूनच खूप कमी येतं. डिस्प्ले हो का? रेडी टू राईस. KTMचं स्लोगन आहे. मला चुकवतोय. सो रेडी टू ड्रेस. मला असं वाटेल राईड येते की काय, आणि मी चुकून राईड ड्रेस केलं. काय कोटेशन 390चं 350cc आणि 41 ओके 390 420. ओके. तर मी आज इथे चौथ्यांदा आली आहे आणि चौथ्यांदा येऊन सुद्धा मला लास्ट वीकमध्ये त्यांनी सांगितलं नेक्स्ट वीकमध्ये येईल, आणि आजसुद्धा यांच्याकडे गाडी ट्रायलला द्यायला नाही आहे. तर काय विकतायत काय, कशाला शोरूम काढलेत काय माहीत. उगेच त्या गाड्या ज्यांना द्यायचं मग डायरेक्ट कंपनीतून देत जा ना, कशाला हे शोरूम टाकून बसलेत उगेच खर्च आणि पाणी. तर रस्त्याने आम्ही चाललो आणि आम्हाला KTM रस्त्याने दिसतात. आम्हाला असं विचार पडतोय की आम्ही रस्त्यावरच्या लोकांना विचारत आता दे एक राईड, आम्हाला बघू दे नक्की काय गाडी आहे. आणि मयूर म्हणतोय की मयूर मला सांगतोय की कोणच माणूस काय म्हणतात कशी काय कोणती गाडी घेणार नाही माणूस डायरेक्ट. आपण भाजी जरी घेताना आपण 2-4 भाज्या कम्पेअर करून बघतो. इथं तर 4-4.5 साडेचार-5 लाखाची गाडी आहे, ती पण विदाऊट टेस्ट राईड कशी काय घेणार आपण, काय नाही. तो डायरेक्ट बोलतो की लोक विदाऊट टेस्ट राईड गाड्या बुक करतात. ही कोण लोक आहेत मला जरा प्लीज कमेंट करा ज्यांना जे हा व्हिडिओ भेटला असेल विदाऊट टेस्ट राईड घेणारे जी लोक आहेत गाड्या. आम्हाला आय गेस त्यांचं काय माइंडसेट आहे. तर मित्रांनो हा होता आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि त्याचसोबत मी हा LS2चा जो हेल्मेट आहे तो फायनलाइज केला आहे. मी ह्या व्हिडिओसाठी डबल आली आहे इथे. मी लास्ट वीक पण आलेली, मी ह्या वीकमध्ये पण आले. लास्ट वीक खूप पाऊस पडत होता तर मला काही कंप्लीट करता आलं नाही. मी आज पूर्ण केला हा व्हिडिओ. तर काही थोडंसं चेंजेस असतील 2 व्हिडिओजमध्ये तर थोडं समजून घ्या. आणि व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत चला टाटा बाय बाय.